तर बाबा आज रंगपंचमीचा दिवस आहे आणि मी 11 वाजता चालू आहे बाहेर जेवण ते करून. कुणी जर कलर नाही लावला तर आपण धिंगाणा चालू करायचा. त्याशिवाय रंगपंचमी चालू होत नाही. गेल्या वर्षी जसा धिंगाणा केलता तसा ह्या वर्षी पण करायचा. अबे एवढा तयारी बियारी करून आलो पण इथं कोणा दिशेने झालं तेवढ्यामध्ये इकडे बाबा इलाची गँग दिसली बरं का. सगळी वारनेस बिरनेस लावून सगळीजण फरार व्हायला लागली होती. कोणाला पण रंग लावा लागली होती. तेवढ्यामध्ये मी कसं काय सापडलोय ना काय माहिती. मला रंगून टाकले ते त्यांनी सगळेजण मिळून. अबे पप्प्यानं मी काय तुमचं कुत्रा बित्रा मारला का. दोघाला पूर्ण गोरीलाच करून टाकली. त्यामुळे काय ठरवलं माहिती का कोण सापडेल त्याला रंगवून टाकायचं परत. चला पप्प्या तू कलर लाव. ह्यांनी जर लय नाटक बिटक केला का ह्याच्या चड्डीमध्ये दांडे फोडो बघ. त्यामुळे काय केलं माहिती का ऋषी म्हणला माझी मी गप्पा लावून घेतो कलर काय करू नका दुसरं तुम्ही. अबे संध्या तू काय लाडा बेडा का तुला पण कलर लावण्यात येईल. फुललं सगळं त्याला पण लाल बुंजार करून टाकला. हिरवा कलर सापडा पाहिजे होतो ते सापडला नाही आम्हाला लवकर. ज्या वर्षी विषय काय होता माहिती का रामभाऊ मेडिकलमध्ये सापडतं त्याला कुठंच हालालेत नाही. त्यामुळे फुल त्याला तर कलर लावून टाकतो. त्यामुळे ते काय बोलत नाही लावा म्हणते काय लावायचं ते. हे पप्प्या तर कोणाला सोडेना झाले बरं का. कोण का सापडेना त्याला फुल कलर लावून टाकतोय. अबे पप्प्या कोणाला मारा लागले का पळा लागला. पण विषय काय झाला माहिती का गेल्या वर्षी केदारनाथ चालू केला होता. त्यामुळे पहिला तर त्याला फुल रंगवून टाकला कारण त्यानं सुरुवात केला होता गेल्या वर्षी. पण केदारनाथ या वर्षी काय केला माहिती का एकदम ऑर्गॅनिक कलर लावून टाकला आणि परत त्याला शेवटला स्वतःला पण लावला. पण भावानं विषय काय लागला माहिती का इथं सगळेजण आमच्या पाशी चालू न्यायला लागले कारण वैभवची तर गार प्यायला कोण आलं का त्याला धरतावून डायरेक्ट लावता. पण काकाला काय जास्त लावला ना कारण आपल्याहून वयानं मोठे ते. पण तेवढ्यामध्ये चिगुळ दादा गावला त्याला तर फुल कलर लावून टाकला. त्याचा भाऊ तेवढा पळून गेला होता. वो अलग ही लेवल का बंदा था. एमएलए तर फोकडना पकडचा सापडला. विषय काय झाला माहिती का त्यानं वरनं यायला लागला होता. त्याचं लक्षच नव्हतं आमच्याकडे. डायरेक्ट माया पुढे येऊन उभा राहिला त्याला पण गुळसून टाकला सगळा. आणि रोहन पण फोकडना पकड सापडला बरं का. सहज आला होता त्याला पण तर डायरेक्ट रंगवून टाकला. आता खरा विषय काय झाला माहिती का सगळ्यांना तर कलर लावला होता पण साईला फक्त 2 बोटं लावली होती. पोरं म्हणले हे चुकी जाय त्याला पण पूर्ण रंगवून टाका जाऊन परत त्याला पण फुल रंगवलं. आम्ही जिथं बसलो होतो का तिथं सगळेजण माताना चालून यायला लागली होती. पण परत विषय काय झाला आम्ही नवादळवीला हुडका गेलो तर नवादळवी तिथं निवांत बसलो होता. म्हणलं मला काय रंगू नका सुट्टी नाही कोणाला सुट्टी नाही. आणि नंतर येताना सागर सापडला. सागर म्हणला मला एलर्जी आहे तरी पण लावला त्याला 2 बोट. आणि ह्या बाळूमामाचा तर वेगळाच विषय. आमच्या ऐकावते मला कलर लावू नका तरी पण लावणार म्हणून सोडणार नाही कोणाला सुट्टी नाही. ऋषी तू कसा काय तोंड दोन आला म्हणून परत त्याला अजून एकदा कलर लावला. रामभाऊन तर आम्हाला फोन करून सांगितलं की मारुती मेडिकलमध्ये बसला मला त्याला पण सोडू नको. परत त्याला पण धरून कलर लावला. आणि जे कोण माणसं होते काय जी की म्हणत नव्हती काय सुद्धा प्रॉब्लेम ना लावा कलर त्यांना थोडा लावला लय जास्त लावला नाही कलर. संभाजी काका तर काय म्हणलं माहिती का लावा कलर काय लावायचा 4 वाजता आम्हाला भेटू नका तुम्हाला कसा सोडणार नाही. तरी म्हणलं काय असेल ते असेल म्हणलं. दोघाला बी आपल्या कलर रंगवून टाकला. ह्याने तर तेल लावून आला होता तरी पण कलर लावला. त्याला वैभवला पहिलाच सांगितलं होता कोण जरी फोन करायला लागला का त्याला म्हणत डायरेक्ट दुकानाकडे. त्यामुळे सगळेजण सापडा लागले होते आम्हाला इथं. अबे पहिलाच मी काळा त्यानंतर पाक गोरेला दिसायला लागलो होतो. तेवढ्यामध्ये विषय काय झाला माहिती का दिग्विजय देवकर पण तिथं सापडला होता कारण ते काय तर थंड न्यायला आला होता. त्याला पण तिथं धरला तिथं कोळसाला त्यानं फोन केला होता. पण वैभव मला मी काय येत नसतो घराकडे. खरा खिलाडी आम्हाला आता सापडला बरं का. सकाळ जर कुठे पण पळायला लागलो होतो पण घरामध्ये विषय काय झाला त्यांनी कानामध्ये हेडफोन घातला होता. आम्ही गपचेप जाऊन धरला फुल कलर लावून टाकला होता. अजून भरपूर पोरं राहिले ते पण विषय काय केला माहिती का ते सगळेजण शेतावेतामध्ये जाऊन लपून बसले ते. भावानं तुम्हाला ही जर लॉग आवडला का काय करा माहिती का जे पॉलोचं बटन आहे का त्याच्यावर वारण्याची डबी फेकून